ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। श्रीलंका सरकारने कांद्यावरील शुल्क कमी केल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळालाय। आयात शुल्क 30% वरून 10% केल्याने श्रीलंकेमध्ये कांदा निर्यात वाढणार आहे, तर नाशिकसह देशातील सुमारे 9% कांदा हा श्रीलंकामध्ये निर्यात होतो। तर आयात शुल्क कमी केल्यामुळे कांदा निर्यात वाढून कांद्याला दर देखील चांगले मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आता मार्गशीर्ष सुरू होत असून या महिन्यातील व्रतामुळे अनेक कुटुंबियांकडून मांसाहार वर्ज केला जातो। परिणामी भाजीपाल्यांच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यापारी आणि विक्रेत्यांकडून वर्तवली जाते। मुंबई शहर आणि उपनगरातील घाऊक बाजारामध्ये सर्वच भाज्या या 100 ते 120 रुपये प्रति किलोवर पोहोचल्या, तर किरकोळ बाजारातही भाज्यांच्या किमती या दुप्पट झाल्यात। दादर भाजी मार्केटमधील भाज्यांचे दर किती आणि कोणत्या भाज्या महागल्या आहेत याचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। पाहूया। मार्गशीर्ष महिन्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे। या महिन्यामध्ये बरीचशी लोक मांसाहार खात नाहीत, त्यामुळेच या लोकांची भाज्यांना पसंती असते, म्हणूनच भाज्यांचे भाव हे वाढलेले आहेत। आपण इथे विविध भाज्या बघतोय, वांगी असून द्यात, फ्लावर असून द्यात, मटार असून द्यात, या ज्या भाज्या आहेत त्याचे भाव वाढलेले आहेत। कारण जर आपण पाहिलं तर मार्गशीर्ष महिना म्हटलं की बरीचशी जी लोक आहेत ती मांसाहार खातच नाहीत आणि त्यामुळेच जे त्यांनी भाज्यांना पसंती दाखवलेली असते, त्यामुळे जे भाज्यांची मागणी असते ती मोठ्या प्रमाणावर वाढली असल्यामुळे भाज्यांच्या दरात देखील मोठी फरक पडलेला असतो। भाज्यांचे दर हे वाढलेले असतात। इकडे आपल्यासोबत विक्रेते आहेत, आपण त्याची बातचीत करणार आहोत। दादा, मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे, भाज्यांचे दर देखील वाढलेले आहेत, काय सांगाल आपण? आवक कमी झाल्यामुळे बाजार आवक दर वाढले गेले। दादा, इथे सुरण आहे, सुरणचे दर काय आहेत? मटारचे दर देखील वाढले आहेत, काय आहेत मटारचे दर? मटारचे दर 90 रुपये 100 रुपये किलो आहे। काकडी जास्त थंडी वाढल्यामुळे रेट वाढले आहेत आणि काकडी साधारण मागच्या महिन्यात 24 रुपये रेट होते, आता 448 रुपये बाजार आहे। काकडीची वाढ होत नाही त्यामुळे बाजार वाढत आहे। शिमला बघा, शिमला मागच्या महिन्यात कमी होते 30 रुपये, ह्या महिन्यात 40-50 रुपये शिमला गेली आहे। वाटाण्याचे बाजार मागच्या महिन्यात 1000-1200 होते, आता बी 800 रुपये, आता वाटाण्याचे बाजार कमी होणार। बाकी यामुळे ग्राहकांवर परिणाम होत आहे का? ग्राहक येतात का भाजी घ्यायला? गिराईक भाजी घ्यायला येतात, कधी येत नाही, कुठं बाहेरूनच घेतात। व्यापार नाहीये सध्या, व्यापार कमी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, दादर।